नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हॅलो 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेक्षक हो, आजचा विषय थोडा खास आहे कारण आज आपण काळाची गरज असलेल्या आधुनिक शिक्षणाबद्दल चर्चा करणार आहोत. सध्या तुम्ही पाहताय की काळ तर आधुनिक होतोय, पण तसे शिक्षण पण आधुनिक झालं पाहिजे. या नव्या युगामध्ये जॉब आणि बिझनेसमध्येही यश हवं असेल तर प्रॅक्टिकल स्किल्स देणारे अभ्यासक्रम असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि काळाची हीच गरज ओळखून स्किल डेव्हलपमेंटच्या प्राधान्य देऊन 12वी नंतर कॉमर्समध्ये आधुनिक अभ्यासक्रम आणण्यात आलेत. स्मार्ट बीकॉम आणि स्मार्ट बीबीए या आधुनिक स्मार्ट बीकॉम आणि स्मार्ट बीबीए बाबत आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातील प्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट निलय मेहता सर. सर, आपलं स्वागत आहे झी 24 तास मध्ये. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. प्रेक्षको, मी तुम्हाला अगदी सरांची थोडक्यात ओळख करून देते. निलय सरांनी आजवर 50,000हून अधिक मुलांना टीव्ही, न्यूजपेपर, सेमिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळे हजारो विद्यार्थ्यांचं करिअर अतिशय यशस्वी झालंय. या कार्यासाठी निलय सरांना टाइम्स एज्युकेशन आयकॉन आणि पुणे विजनरी अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. तर चला बघूया, तुमचं करिअर यशस्वी करण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर सरांशी आणि त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. सर, नेमकं हे स्मार्ट बीकॉम, स्मार्ट बीबीए काय आहे याविषयी आम्हाला सविस्तरपणे तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे. तर हे आधुनिक स्मार्ट बीकॉम आणि स्मार्ट बीबीए कोर्सेस इंट्रोड्यूस करण्यामागचा तुमचा नेमका उद्देश काय? मी हजारो ठिकाणी हजारो मुलांशी बोललो. शेकडो कॉलेजवरती जातो, अगदी गावांमध्ये, शहरांमध्ये. इंग्लिश मीडियमची असतील, मराठी मीडियमची असतील ही कॉलेजेस. तिथे गेल्यावर एक गोष्ट बघितली की दुःख होतं की ग्रॅज्युएट झालेली बरीचशी मुलं, 90% जास्त मुलं, इंग्लिश सोडा साधा मराठी बोलायचा कॉन्फिडन्स नाही. मी वर्गात काही प्रश्न विचारले तर हात वर करायला बऱ्याच जणांना भीती वाटते. स्वतःला 4 चांगल्या लोकांमध्ये कॅरी करायला बऱ्याच जणांना लाज वाटते. ते येऊन इंडिव्हिज्युअली बोलतात ह्या गोष्टी. त्यांच्यामध्ये इंडस्ट्रीला रिक्वायर्ड स्किल्स पण नाहीत. मग 20-21 वर्षाचा झालेला हा तरुण ग्रॅज्युएट झाल्यावर पण त्याला जॉब मिळवण्यासाठी पुढे मास्टर्स करावं लागतं. आणि दुर्दैवाने 90% मास्टर्सला पण प्रॅक्टिकल स्किल्स, व्यवसायाचं स्किल लागत नाही. आणि मग 26, 27, 28 वर्षाचे MCOM, MBA झालेले तरुण किंवा स्पर्धा परीक्षांसाठी धडपडणारे तरुण ज्यावेळी बेरोजगार बघतो ना, की काहीही स्किल्स नाहीत, व्यवसाय करायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही, जॉब लागत नाहीत किंवा जॉब लागले तरी अगदी कमी पगारावरती, त्यावेळी खरंच पेन होतात की काय अरे, एका बाजूला अमेरिका, फिनलँड, जर्मनी ह्या ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये मुलांना एज्युकेशनमध्येच हे प्रॅक्टिकल स्किल्स, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स हे सगळं शिकवलं जातं. त्याच्यामुळं 15-16व्या वयाला ही मुलं बघितली तर फाडफाड बोलत असतात, मस्त कॉन्फिडन्स काय कॅरी करतात, स्टेजवरती परफॉर्मन्स करतात. जवळजवळ सगळी मुलं बघितली की बेस्ट वाटतात. 14-15लाच ही मुलं व्यवसाय, सेल्फ एंटरप्रेन्योरशिप, स्टार्टअप ह्याच्यामध्ये उडी टाकतात किंवा जॉब करायलाही सुरुवात करतात. मग ही गोष्ट माझ्या मुलांमध्ये का नको, म्हणून निलयानी स्मार्ट बीबीए आणि स्मार्ट बीकॉम हे कोर्सेस चालू केले. पहिली गोष्ट, 12वी नंतरच माझी मुलं कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, पर्सनॅलिटी ह्या सगळ्यात स्मार्ट झाली पाहिजेत. त्यांना जॉबमध्ये लागणारा, इंडस्ट्रीमध्ये लागणारा किंवा व्यवसायाला लागणारा प्रॅक्टिकल स्किल मिळाला पाहिजे. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये ते मास्टर झाली पाहिजे. आणि महत्वाचा उद्देश होता की वयाच्या 25-26 पर्यंत ह्याही मुलांनी 10-12-15 लाखांपर्यंत कमवावं आणि नुसतंच करिअरमध्ये नाही तर लाईफमध्ये पण योग्य वेळेत सेटल व्हावं. म्हणून निलयानी स्मार्ट बीकॉम आणि स्मार्ट बीबीए ह्या आधुनिक करिअरची सुरुवात केली. यातला जो स्मार्ट बीकॉम आहे ना यामिनी, तो पहिल्याच वर्षी 12वी नंतर सगळे स्किल्स घडवतो आणि 18व्या वर्षी मुलांना करिअरमध्ये सेटल करतो. त्यांचं उत्पन्न चालू होतं जॉबमध्ये. आणि स्मार्ट बीबीए हा कोर्स बिझनेस मॅनेजमेंट मधला हाय लेवल आहे, जो बिझनेसचं करिअर किंवा बिझनेसमध्ये जॉब मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सगळ्यात महत्त्वाच्या स्किल्समध्ये प्रॅक्टिकल स्किल्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि प्रॅक्टिकल स्किल्स तुमच्या या दोन्ही कोर्समधून विद्यार्थ्यांना मिळतात हे कळून आलेलं आहे. आम्हाला दोन्ही कोर्स विषयी योग्य माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची. पण सुरुवात आपण स्मार्ट बीकॉम पासून करूया. नक्की हा कोर्स काय असतो? स्मार्ट बीकॉम हा कोर्स
मुलांना पहिल्यापासून स्मार्ट बनवतोय. फर्स्ट इयरमध्ये जी मुलं 12वीतनं आलेली आहेत त्यांना आम्ही स्मार्ट बनवतो. म्हणजे कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, कशा पद्धतीने ड्रेसिंग केलं पाहिजे, कशी हेअरस्टाईल पाहिजे, मुलींनाही कसे मेकअप करायचे, हे सगळं देऊन त्यांची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह केली जाते. पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह केले, इटिकेट शिकवले की ऑटोमॅटिकली ही मुलं स्मार्ट होतात, कॉन्फिडन्स यायला लागतो. त्याच्याबरोबर इंडस्ट्रीला रिक्वायर्ड असणारे जॉबमधले सगळे स्किल्स त्यांना शिकवले जातात. लेटेस्ट कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये ह्या मुलांना मास्टर केलं जातं. हे झालं पहिल्या वर्षात. पहिल्या वर्षात मुलं स्मार्ट आणि स्किल्ड बनली की सेकंड इयरलाच म्हणजे वयाच्या 18व्या वर्षाला यांना आम्ही गॅरंटेड जॉब देतो. हो, 18व्या वयाला ही मुलं महिना 10 ते 20,000 रुपये कमवायला लागतात. म्हणजे ग्रॅज्युएशन सोबतच हे 3 ते 4 लाखाचं उत्पन्न मिळवतात. आणि मग ह्या सगळ्यांमुळं होतं काय की पुढे जॉब करत करत पगार घेत घेत हे स्पर्धा परीक्षा, MBA, CA, CFA असं हाय लेवल एज्युकेशन पण घेऊ शकतात. आणि ह्या बीकॉम मधली अजून एक महत्वाची खासियत, 25-26व्या वयाला हा मुलगा 10-12 लाखाच्या उत्पन्नापर्यंत पोहोचतो आणि तो लाईफ मध्येही सेटल होतो. इन शॉर्ट, स्मार्ट बीकॉम हा त्याला स्किल्स मध्ये, स्मार्टनेस मध्ये सेटल करतो. तो त्याला करिअर मध्ये 18व्याच वयाला सेटल करतो. म्हणजे आई वडिलांचं टेन्शन संपलं की मुलगा सेटल होतोय का नाही. आणि तो त्याला हायर एज्युकेशन मध्येही खूप सपोर्टिव्ह राहतो. खूप फायदा होतो हा एज्युकेशन घ्यायला. आणि वयाच्या 25-26ला उत्पन्न भरपूर झाल्यामुळं लग्नही वेळेत होतं आणि तो लाईफ मध्येही सेटल होतो. सो सगळ्याच गोष्टीत सेटल करणारा असा हा स्मार्ट बीकॉम जणू काही परिस आहे. ज्याला ऍडमिशन मिळते ना निलयामध्ये, त्याचं आयुष्य सोनं होणारच होणार. सर, स्मार्ट बीकॉम हा कोर्स जो आहे त्या म्हणजे नावाप्रमाणेच तो स्मार्ट अभ्यासक्रम याच्यामध्ये आहे सर. आणि हा आपण जो अभ्यासक्रम आहे, हा जो कोर्स आहे, तो तुम्ही कधी लॉन्च केलात? खरं तर हा कोर्स आम्ही 5 वर्षापूर्वी एक एक्सपेरिमेंटल बेसिसवरती लॉन्च केला होता. की जेव्हा हे डोक्यात आलं की यार फॉरेनची मुलं एवढी ग्रेट होत आहेत तर आपल्याकडे का नको. आणि मग जेव्हा लॉन्च केला तेव्हा आम्ही अगदी शहरी भागातले, गावातले, मराठी मीडियम मधले, इंग्लिश मीडियम मधले सगळ्या प्रकारची मुलं ह्या कोर्सेसला आली. पहिल्याच वर्षी बघितलं की मुलं स्किल्ड होत आहेत, आता जॉबला लागतील का. तर पहिली बॅच 100% प्लेस झाली. बघता बघता पहिल्या 5 बॅचेस 100% प्लेस झाल्या. आणि ही 18-19 वर्षाची छोटी छोटी मुलं, म्हणजे कित्येक जण, माझ्याकडे काही नावं पण आहेत. म्हणजे आशिष चव्हाण नांदेडचा 2 लाखाच्या आसपास सॅलरी स्टार्टिंग मिळाली 18व्या वयाला. तशाच पद्धतीनं प्रथमेश दळवी आहे पुण्याचा. आत्ता रिसेंटली लक्ष्मी देवकते सोलापूरची मुलगी, तिला 1,80,000चा स्टार्ट मिळाला वयाच्या 18व्या वर्षी. म्हणजे जी मुलं वयाच्या 18व्यालाच कमवायला लागतायत, करिअरमध्ये सेटल झाली आहेत. तिथं दुसरी गोष्ट आम्ही बघितली ह्या एक्सपेरिमेंटमध्ये की पुढच्या 3-4 वर्ष त्यांची ग्रोथ खूप छान झाली. म्हणजे हार्डली आता हे 5वं वर्ष कोर्सचं. आणि कल्पेश बधान सटाण्याचा स्टुडंट 3 लाखाच्या वरती इन्कमला पोहोचलाय. तसाच जय देवरे आहे साताऱ्याचा. म्हणजे ही मुलं अजून ग्रॅज्युएट व्हायची आहेत बरं का, कदाचित ही लास्ट इयरला आहेत आता. मयूर बिरारी साताऱ्याचा आहे, जय देवरे पण साताऱ्याचा आहे. मयूर तर 4 लाखाच्या उत्पन्नापर्यंत पोहोचलाय. आणि ही ग्रोथ फक्त वयाच्या 21-22 पर्यंत त्यांची झाली आहे. ही मुलं वयाच्या 25-26ला 10-12 लाखापर्यंत पोहोचलेली असतील. हा कॉन्फिडन्स आम्हालाही आला त्या एक्सपेरिमेंट मध्ये. आणि म्हणून आम्ही 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर देतोय की मुलाला SY पासूनच 10 ते 20,000चं उत्पन्न मिळणारच. आणि तो पुढे 10-12 लाखाच्या ग्रोथ पर्यंत पोहोचणार आणि हायर एज्युकेशनलाही तो ग्रेट होणार. तर ह्या एक्सपेरिमेंटनी आम्हाला हा कॉन्फिडन्स दिला. आम्ही तो जगाला सांगू शकतोय. आणि फक्त आता पुण्याच्याच भाग, महाराष्ट्राच्या संपूर्ण भागातनं आमच्याकडे लोक यायला लागली आहेत. तो कोर्स आता खूप मोठ्या प्रमाणात आम्ही लॉन्च केलेला आहे आणि आता त्याला भरपूर डिमांड निर्माण झाली आहे. आणि इतक्या कमी वयामध्ये त्यांना इतके चांगले पॅकेजेस मिळते, याचाच अर्थ किती फायदेशीर तुमचा कोर्स आहे हेच कळून येते सर. खरी गोष्ट आहे. सर, स्मार्ट बीकॉम कोणी करावा आणि तो केल्याने विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होतोय हे तर तुम्ही आता सांगितलं, यावर आणखीन स्पष्टीकरण करा थोडं. स्मार्ट बीकॉम 12वी झालेल्या प्रत्येक, म्हणजे आर्ट्सचा असो, कॉमर्सचा असो, सायन्सचा असो किंवा डिप्लोमा केलेला असो, हे सगळे जण हा कोर्स करू शकतात. बरं. फक्त गरज काय आहे,
तो जरासा हुशार असावा. 60% वरती जर त्याला 10वी-12वीत मार्क असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची कष्ट करायची तयारी असेल तरच त्यांनी स्मार्ट बीकॉमला यावं आणि तरच आम्ही ऍडमिशन देतो, नाहीतर आम्ही ऍडमिशन देत नाही त्यांना. तर अशा 60%च्या वरच्या आणि ज्यांना कष्ट घ्यायचे स्वतःचं आयुष्य ग्रेट करायला अशा मुलांनी स्मार्ट बीकॉमला यावं. आणि हा एक कोर्स ना, खरंच आपण म्हणतो ना की परीस कसं आयुष्यात आला की सोनं करतो आयुष्याचा. इन शॉर्ट आम्ही असंही म्हणतो की त्या मुलाची 5 उंगलिया घी में अशा पद्धतीचा कोर्स आहे. त्याला भरपूर फायदे होतात यामिनी ह्या कोर्सचे. पहिली गोष्ट तर तो स्मार्ट बनतोय, कम्युनिकेशन मध्ये पर्सनॅलिटीने रुबाबदार होतात ही मुलं. दुसरी गोष्ट तो स्किल मध्ये परफेक्ट होतोय, जेणेकरून जिथे लाद घालेल तिथे पाणी काढेल म्हणून आयुष्यात तो यशस्वीच होणार कुठल्याही सेक्टरला गेला तर. ह्या 2 गोष्टी आल्या. प्लस तिसरी गोष्ट 18व्या वर्षाला सेटल होतोय हो तो. 10-20 हजारच्या उत्पन्नाची सुरुवात झाली. ग्रॅज्युएशन सोबत 3 ते 4 लाखाचं उत्पन्न त्याला मिळालं SY आणि TY मध्ये. पुढे हायर एज्युकेशन पण तो करतोय, कारण ह्या कोर्सनी त्याची कॉन्फिडन्स वाढलाय, त्याचे स्किल्स वाढलेत. स्पर्धा परीक्षा असो, CA असो, CFA, ह्याला सगळीकडे बेनिफिट मिळत आहेत आणि वयाच्या 25-26ला हा सेटल होतोय. असा फायदा देणारा हा स्मार्ट बीकॉम त्या प्रत्येकाने करावा ज्याच्यात कष्ट करायची धमक आहे आणि तयारी आहे. खरं म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांचा ना सर सर्वांगीण विकास या कोर्सच्या माध्यमातून होतो असं म्हणायला काही हरकत नाहीये. अगदी नक्की. सर बीकॉम स्मार्ट मधला बीकॉम शब्द होता सगळ्यांनाच माहिती आहे बीकॉम काय आहे. तर नॉर्मल बीकॉम आणि तुम्ही जो लॉन्च केलेला स्मार्ट बीकॉम आहे याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? खूप मोठा फरक आहे. खरं तर ह्या दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणजे रिझल्ट बघा, पहिली गोष्ट स्मार्ट बीकॉम झालेला मुलगा बघितला त्याच्या बोलण्यावरनं, त्याच्या पर्सनॅलिटीवरनं लक्षात येतो की ह्या मुलांनी काहीतरी वेगळं एज्युकेशन केलंय, ह्याच्यात नक्कीच कॉन्फिडन्स आहे. अरे साधा इंटरव्ह्यूला गेल्यावर तिथले HR एम्प्लॉयर आम्हाला सांगतात की सर बीकॉम झालेली मुलं, MCOM झालेली मुलं जी उत्तर देऊ शकत नाहीत हे तुमचे FY बीकॉम झालेले मुलं देऊ शकतायत आणि तेही एका रिझनेबल पॅकेज वरती सगळ्या बाबतीत येतात. म्हणजे पहिली गोष्ट रिझल्ट खूप इम्प्रूव्ह झाला. दुसरी गोष्ट, भारतात असं कुठलं कॉलेज आहे की जे 100% जॉब गॅरंटी बीकॉमला देत आहे? एकमेव निलया एज्युकेशन ग्रुप, जे स्टॅम्प पेपरवर लेखी देतं तुम्ही 90% अटेंडन्स द्या, 90% दिलेला होमवर्क पूर्ण करा, आम्ही 100% तुम्हाला जॉब देऊ, 100%. आणि हा कॉन्फिडन्स कुठलाही दुसरं बीकॉम किंवा काही देऊ शकत नाही. प्लस हायर एज्युकेशनला बेनिफिट आहेत, प्लस वर्षात 25-26ला तो सेटल होतोय. हे सगळं बघितलं ना तर हा वन ऑफ द ब्युटिफुल कोर्स आहे की जो सगळ्याच बाबतीत मुलांना सेटल करणार आहे. ह्याची नॉर्मल बीकॉमशी तुलनाच मी कधी करणार नाही. हा खूपच हाय आणि खूपच उत्तम आहे त्याच्यापेक्षा. चांगल्या पगारासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी वेळेमध्ये सेटल होण्यासाठी लोक परदेशात जातात, पण तुम्ही महाराष्ट्रातच ह्या सगळ्याची तयारी इथे केलेली आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण अजून एक यामिनी, नुसतंच तयारी आणि छान शिक्षण नाही, म्हणजे अगदी फीच्या दृष्टीने जरी बघितलं ना तरी नॉर्मल बीकॉम पेक्षा हा कोर्स ग्रॅज्युएशन मध्ये 3-4 लाखाचं उत्पन्न मिळवून देतोय. म्हणजे पैशाच्या बाबतीत पण हा इतर कोर्सेस पेक्षा नॉर्मल बीकॉम पेक्षा खूप छान परवडतो. म्हणजे जी फी विद्यार्थी भरणार आहे ती देखील त्यांना कोर्स संपायच्या आतच त्यांची रिफंड होऊन जाते. खरं. सर आता तुम्ही स्मार्ट बीकॉम बद्दल आम्हाला सांगितलं, पण दुसरं एक आधुनिक ग्रॅज्युएशन तुमचं आहे ते म्हणजे स्मार्ट BBA. याबद्दल आम्हाला माहिती द्या. अच्छा, स्मार्ट BBA हा व्यवसायासाठी निर्माण केलेला कोर्स. इट इज फॉर बिझनेस मॅनेजमेंट करिअर आणि इट्स अ व्हेरी हाय लेवल करिअर. म्हणजे ह्याच्यात मुलं क्रिएट करायची आहेत ती सेल्फ बिझनेस, स्टार्टअप चालू व्हावा आणि त्याला खूप डिटेल नॉलेज लागतं. किंवा फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ही मुलं खूप ग्रेट होतात. ह्या कोर्सचा अजून एक उद्देश आहे की बिझनेसमध्ये लागणारे CEO, मॅनेजमेंट लेवलचा स्टाफ, म्हणजे त्यांना जॉबमध्ये जायचं असो, बिझनेसमध्ये जायचं असो किंवा प्रोफेशनमध्ये जायचं असो, त्यांच्यासाठी स्मार्ट BBA हा कोर्स निर्माण करण्यात आलेला आहे. काय घेतो आम्ही स्मार्ट BBA मध्ये? तर पहिल्या 3 वर्षात ह्या मुलांना आम्ही ऑलराऊंड बनवतोय. त्यांना बिझनेसमध्ये लागणारे सगळे प्रॅक्टिकल स्किल्स, टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी ह्या सगळ्यांमध्ये मास्टर बनवलं जातं. 3 वर्षात एज्युकेशन बरोबर लाईफ सेलिब्रेशन,
मस्त मजा करणं, स्पोर्ट्स, गॅदरिंग, कल्चरल, ह्या सगळ्यांचा मिलाप देऊन लाईफ सेलिब्रेट करायलाही, कारण लीडर घडवायचा आहे, त्याला स्टेज डेअरिंग वगैरे सगळं. 4थ्या वर्षात ह्याला आम्ही इंटर्नशिप देतो, इंडस्ट्री एक्सपोजर खूप मोठ्या प्रमाणात देतो आणि इंटर्नशिप झाल्यावर 100% प्लेसमेंटची गॅरंटी मिळते. ह्या कोर्समध्ये अजून एक खासियत आहे बरं का, की ज्या मुलांना USA जर्मनी मधून बॅचलर कंप्लीट करायचंय त्यांना पहिल्या 2 वर्षानंतर तिथे पाठवायला आम्ही पूर्ण सपोर्ट देऊन ते ग्लोबल एज्युकेशनलाही जाऊ शकतात. असा अतिशय हाय लेवल हा स्मार्ट BBA कोर्स आहे. सर, स्मार्ट BBA बद्दल आपल्याला अजून खूप माहिती जाणून घ्यायची. आपण प्रेक्षकांना आपण थोडासा आराम देऊया. प्रेक्षक हो, अगदी थोड्याच वेळात आपण लगेचच परत येतोय. बघत राहा झी 24 तास. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आज आपण शिक्षण तज्ञ निलय मेहता सरांकडनं 12वी नंतर नवे अभ्यासक्रम स्मार्ट BCom, स्मार्ट BBA या कोर्स विषयी माहिती जाणून घेतोय. सर, पुन्हा एकदा स्वागत. सर, तुम्ही स्मार्ट BCom आणि स्मार्ट BBA ची संपूर्ण माहिती दिली आहे, पण प्रेक्षकांना आपल्याला सांगा की या कोर्समध्ये ऍडमिशन कशी घ्यायची, यासाठी काही पात्रता आहे का, काय सांगाल यावर? पात्रता एकच, 12वी कुठलंही असो, आर्ट, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा, तुम्हाला 60% पेक्षा जास्त मार्क पाहिजेत आणि कष्ट करायची तयारी पाहिजे. ही जर असेल तर निलयाला या, व्हिजिट द्या, एंट्रन्स घेऊ आम्ही आणि मग आम्हाला जी मुलं योग्य वाटतायत, कष्टाळू वाटतायत, आम्ही त्यांना ऍडमिशन देऊ. पण व्हिजिट नक्की द्या आणि एकदा ट्राय करा की आपलाही नंबर लागतोय का, तर लाईफ खूप ग्रेट होणार आहे. आणि त्या व्हिजिटमध्ये तुम्हाला लक्षात येईल 8 मजली 40-50 हजार स्क्वेअर फीटचे प्रिमायसेस, 200+ कॉम्प्युटर लॅब, ते वातावरण, तिथले गार्डन्स बघितल्या कीच तुम्हाला लक्षात येईल तिथं असणारे सेमिनार हॉल, टीचर्स, मुलं कशा पद्धतीनं वावरतायत, तुम्हाला लक्षात येईल की हे कॉलेज वेगळं आहे. आणि खऱ्याच अर्थाने तिथल्या वाइब्स बघितल्या की यू विल फील की इथं माझा मुलगा ग्रेट होणारच होणार. सो व्हिजिट द्या निलयाला, एंट्रन्स द्या, मग तुम्हाला आम्ही ऍडमिशन देऊ. सर, या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना घडवलेला आहे आणि एकंदरीत तुम्ही विद्यार्थ्यांचं करिअर काउन्सिलर देखील आहात. तर आज झी 24 तासच्या प्रेक्षकांना आपण एक उत्तम करिअर करण्यासाठी काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट लक्षात घ्या, द वर्ल्ड इज चेंजिंग व्हेरी फास्ट. खूप बदलाव येत आहेत ह्या वर्ल्डमध्ये आणि ते जे बदलाव येत आहेत त्या पद्धतीनं तुम्हीही बदलला पाहिजेत. काळानुसार कॉम्प्युटर, AI, टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मास्टर झाला पाहिजे प्रॅक्टिकल स्किल्समध्ये. दुसरी गोष्ट, प्रॅक्टिकल स्किल्स आणि कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स ह्याला खूप महत्व आलंय. सो घ्या ना, आता 12वी नंतर प्रॅक्टिकल स्किलचे कोर्सेस करा, कम्युनिकेशन, पर्सनॅलिटीमध्ये स्मार्ट व्हा, तुम्हालाही स्वतःचा अभिमान वाटू देत, 4 लोकांमध्ये गेल्यावर कॉन्फिडन्स निर्माण होऊ देत, ही गोष्ट निर्माण करा. तिसरी गोष्ट लक्षात घ्या की एज्युकेशन ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. बँकेत मी 10 लाख ठेवले तर जास्तीत जास्त वर्षाला 1 लाख उत्पन्न मिळू शकतं, पण मी एज्युकेशन मध्ये चांगली गुंतवणूक केली तर वर्षाला 10 लाख, 20 लाख, 50 लाख, त्याच्याहूनही जास्त मी कमवू शकतो. ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे आणि तिथे फक्त पैसा नाही तर पैशाबरोबर तुमचा वेळ दिला पाहिजे, तुमच्या मनापासून तुम्ही केलं पाहिजेत आणि कष्ट दिले पाहिजेत. ह्या सगळ्यांच्या गुंतवणुकीतनं रिझल्ट येणार आहेत तुम्हाला. तर ही गुंतवणूक करा चांगल्या एज्युकेशनमध्ये. आणि शेवटची गोष्ट, निलयाला व्हिजिट द्या. निलयात तुमचं करिअर अतिशय सुंदर बनवतं जर तुम्हाला ऍडमिशन मिळाली तर. सो तुम्हाला निलयात व्हिजिट येण्यासाठी आमंत्रण माझं मनापासून आणि तिथे ऍडमिशन मिळण्यासाठी ऑल द बेस्ट. सो करिअर खूप छान करा, यश नक्की तुम्हाला मिळेल जर काळाप्रमाणे गेलात आणि मनापासून कष्ट केलेत तर. नक्कीच सर. सर, अगदी जाता जाताना एक शेवटचा प्रश्न जो माझ्याच मनात आलेला होता की मगाशी तुम्ही स्मार्ट BCom बद्दल सांगितलं, पण ना स्मार्ट BBAचं एक थोडंसं वेगळं पण काय आहे त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा. स्मार्ट BBA ना तुम्हाला बिझनेसमध्ये ऑलराऊंड स्किल्स देतो. म्हणजे फायनान्स, मार्केटिंग, HR, ह्या सगळ्या गोष्टी असू देत, मॅनेजमेंट, हे सगळं शिकवतो. दुसरी गोष्ट, बिझनेसला लागणारी लेटेस्ट टेक्नॉलॉजी ही पूर्णतः शिकवतो स्मार्ट BBA. त्याच्यात काही स्पेशल सब्जेक्ट जसं इम्पोर्ट एक्सपोर्ट,
फिनान्शियल रिपोर्ट, प्रोजेक्ट फायनान्सिंग, हे हाय लेवलच्या गोष्टी ज्या MBA पण होत नाहीत त्याही BBA मध्ये कव्हर होतात आणि पूर्ण प्रॅक्टिकल आहे. प्रोजेक्ट बेस्ड, इंडस्ट्री एक्सपोजर, इंडस्ट्रीचे एक्सपर्ट बोलवतो. ह्या सगळ्यांना मुलगा ऑलराऊंड तर होतोच, प्लस लाईफ सेलिब्रेशनच्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात इन्क्लूड आहेत. ट्रिप्स, ट्रेक, स्पोर्ट्स, कल्चरल ऍक्टिव्हिटीज, 12 क्लब आहेत. त्याच्यामुळे मुलं लाईफ एन्जॉय करतात, लीडर बनतात माहितीये ते ह्या ऍक्टिव्हिटीज मधून, स्टेज डेअरिंग मधून. असा हा सगळा कोर्स. आणि अजून एक खासियत त्याची म्हणजे USA, जर्मनीला जायचं असेल तर त्या ग्लोबल एज्युकेशनला आम्ही प्रचंड सपोर्ट देतो आणि आमची मुलं ग्लोबल एज्युकेशनलाही पुढे जातात. सो स्मार्ट BBA इज व्हेरी हाय लेवल अँड डिफरंट लेवल कोर्स. नक्कीच सर, मला प्रेक्षकांना सांगायचं, प्रेक्षक हो, जर तुमच्या पाल्याला सर्वांगीण त्याचा विकास व्हायचा असेल, चांगला पॅकेज कमी वयामध्ये हवा असेल, तर यासाठी स्मार्ट BCom आणि स्मार्ट BBA सारखा उत्तम पर्याय कुठेच तुम्हाला सापडणार नाहीये. सर, आज तुम्ही हॅलो 24 तासमध्ये आलात आणि झी24 तासच्या सगळ्या प्रेक्षकांना इतकं योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षक हो, हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी24 तास.